काँग्रेस पक्ष दिशाहीन झालाय। आम्ही विरोधी पक्षात असतानाही देशहिताची लाईन कधी सोडली नाही। ज्यांना काम करायचंय त्यांना आपलं भवितव्य त्यासाठी दिसत नाही। कुणाचा पायपोस कुणाच्यात नाही। काँग्रेसचे मदन भाऊ यांच्यावर अन्याय केला, मात्र भाजपमध्ये योग्य काळजी घेऊन संधी दिली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांना दिले। मुंबईत काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, शेखर इनामदार, समित कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी भाजप प्रवेशासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वतः चर्चा करून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। जयश्रीताई भाजपमध्ये आल्यावर त्यांचा योग्य निर्णय झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। त्यानुसार जयश्रीताई पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला आहे। आपण आता भाजप परिवारामध्ये सहभागी झाला असून त्यांचं स्वागत आहे। येथे परिवारासारखी वागणूक सर्वांना दिली जाईल। जयश्रीताई यांच्यासह कार्यकर्त्यांची योग्य काळजी घेतली जाईल। ज्या ज्या ठिकाणी व्यक्ती निश्चित वाटते त्या ठिकाणी संधी देणं आमचं कर्तव्य आहे। त्याबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिले। आणि त्यातनं तयार झालेले सगळे कार्यकर्ते हे जपणं अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून जयश्रीताईंनी त्यानंतर त्यांच्या कार्याची धुरा सांभाळली आणि अतिशय समर्थपणे सांभाळली। त्यांनी आता असं सांगितलं की त्यांनी धुरा सांभाळली, पण पक्षाने त्यांना जेवढं सांभाळायला पाहिजे होतं ते मात्र काही सांभाळलं नाही। आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये जे काही कार्य केलं त्या कार्यानुरूप आमची देखील इच्छा होती की त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत आलं पाहिजे। आपल्याला माहिती आहे की गेल्या 10-12 वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्य मोठ्या प्रमाणात वाढलं। सांगली महानगरपालिका असेल, सांगली जिल्हा परिषद असेल, तिथे 2 वेळा खासदार असेल, तिथले आमदार असतील, अशा विविध जागी भारतीय जनता पक्षाला खूप चांगलं यश सांगली जिल्ह्यामध्ये मिळालं। आणि म्हणून साहजिक आमची अशी अपेक्षा होती की आपला पक्ष मजबूत करण्याकरता अजून चांगली मंडळी जी आहेत ही वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत, पण त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळत नाही, तर त्यांना आपण सोबत घेऊन अतिशय मजबूतीनं आपल्या पक्षाचं काम वाढवलं पाहिजे। आणि मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे की ज्यांची मगाशी सगळ्यांची नावं घेतली, समित असेल किंवा शेखर इनामदार असेल, सम्राट महाडिक असतील, आपले सगळे आमदार असतील, या सगळ्यांनी विशेष प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमुळे मला असं वाटतं की आज या ठिकाणी ताईंचा प्रवेश हा झालेला आहे। मला ज्या दिवशी मी ताईंशी बोललो ताईंनी सांगितलं की माझ्या प्रवेशाला तुम्ही आलंच पाहिजे। खरं म्हणजे आपल्याकडे नियम आहे की सगळे प्रवेश अध्यक्ष करतात आणि मुख्यमंत्री काही प्रवेशाला फारसे कधी हजर राहत नाही, पण मला देखील वाटलं की एवढ्या मोठ्या दादांच्या घराण्याची एक विरासत लिगसी सांगणाऱ्या अशा प्रकारच्या वहिनींचा प्रवेश असल्यामुळे आपण देखील त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आणि म्हणून निश्चितपणे आज आपण हा निर्णय घेतला। मी विशेष उल्लेख करू इच्छितो आपले जे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत की ज्यांनी स्वतः या संपूर्ण प्रवेशाकरता भारतीय जनता पक्षात आज प्रवेश आपण केलेला आहे आणि हा प्रवास हा आत्ताचा जो आपला झालेला आहे तर तो कसा झाला त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते। आपल्याला माहिती आहे की मदन भाऊंच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी मला राजकारणात यायला सांगितलं आणि तुमच्या सर्वांसाठी मी राजकारणात आले, तुम्हाला आधार दिला आणि ज्या ज्या मदन भाऊंच्या ज्या ज्या संस्था होत्या त्या सगळ्या संस्थांवर आता दादांनी आपली यादी वाचून दाखवली, तर त्या संस्थांवर मी काम करते आणि अगदी चांगल्या प्रकारे त्या सांभाळते सुद्धा। तर तुम्हाला एवढंच मला सांगायची की गेली 10 वर्ष मदन भाऊ गेल्यानंतर आपल्याला काँग्रेस पक्षाने काय दिलं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। दरवेळेला आपली वेळ आली की आपल्यावर नेहमी अन्याय झाला आणि त्यासाठी आपण मागच्या वेळेला अपक्ष म्हणून उभं राहिलो आणि त्याच्यानंतर आपल्याला पक्षातून निलंबित करण्यात आलं।
तर पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर आपण कुठल्या पक्षात जायचं हा आपण सर्वांनी विचार केला आणि त्यासाठी मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांना मध्ये 2दा भेटले होते आणि ते कामासाठी भेटले होते दुसऱ्या, पण त्यांचं जे नेतृत्व आहे आणि त्यांची जे बोलण्याची पद्धत आहे तर ते बघून मला खरोखर म्हणजे एक राज्याचं गतिमान नेतृत्व कसं असावं, तरुणांना प्रगतीपथावर नेणारं, सर्वांबरोबर जाणारं, सर्वांना सांभाळणारं नेतृत्व हे मी मान्य केलं आणि मी नंतर ठरवलं की आपण भारतीय जनता पक्षात देवेंद्रजींच्या पक्षात प्रवेश करायचा आणि मी त्यांना अशी विनंती सुद्धा केली की माझ्या प्रवेशाच्या वेळी तुम्ही आलं पाहिजे आणि ती विनंती त्यांनी अगदी मनापासून मला सांगितलं नाही तुमच्या प्रवेशाच्या वेळी मी येतो, कारण इथे जे जे प्रवेश होतात ते आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील किंवा इतर सगळेजण असतील तर त्यांच्या हस्ते होतात, पण त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक अभिमानाची ही गोष्ट आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की वसंतदादा असतील, विष्णू अण्णा असतील किंवा प्रकाश बापू आणि मदन भाऊ असतील, या सगळ्यांनीच म्हणजे जनतेला, सर्वसामान्य जनतेसाठी काम केलंय, राजकारण केलंय, समाजकारण केलंय आणि तोच वारसा घेऊन आपण इथून पुढची वाटचाल करायची आहे. भारतीय जनता पक्ष हा आपल्या बरोबर असणार आहे आणि त्यासाठी आपण या सर्वांचीच साथ आपल्याला पाहिजे आणि तुम्ही सर्वजण इथे आलात त्याबद्दल